सॉरी हां, कामात होतो थोडा. तुम्ही अजून काय घेणार? काही नाही. मीटिंग मध्ये खरं तर मला गॅरंटी नव्हती, म्हणजे तुम्ही लगेच याल हो म्हणाल. मला अरेतुरे करता का प्लीज? हो, बरं झालं तो आलीस. मी तुझ्या नवऱ्याला डायरेक्ट बोललो. मला वाटलं का तुला माझा राग आला का काय. राग आलाय म्हणूनच आले. नाही नाही, हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला सगळं माहितीये. हो, माझी तक्रार फक्त एवढीच आहे की जी गोष्ट तुम्ही मला स्पष्टपणे येऊन बोलला असता ती माझ्या नवऱ्याला जाऊन का सांगितली? मला मी आवडले होते ना, यू लाईक्ड मी राईट? मग मला येऊन सांगायचं होतं. कसं आहे ना, आपल्याला जर का ताजमहाल आवडला तर आपण ताजमहालाला नाही ना सांगत. आपण काय करतो, गाईडला सांगतो, जवळच्या व्यक्तीला सांगतो का बाबा ताज भारी आहे. म्हणजे मी ताजमहाल आहे. अर्थात. तुम्हाला माहितीये ना, ताजमहाल ही एक समाधी आहे. वाईन समजणं तू. चल, हॉट प्रॉपर्टी म्हणू आपण, जिच्यावर सगळ्यांचा डोळा आहे. अच्छा, प्रॉपर्टी. सो आता मी तुमच्या समोर आहे. ताजमहाल, हॉट प्रॉपर्टी, व्हॉटएव्हर. आता काय झालं? एक गोष्ट सांगायची राहिली. म्हणजे ही प्रॉपर्टी किती हॉट असली, मला किती आवडली असली तरी सुद्धा यात माझी भूमिका फक्त एजंटची आहे. म्हणजे सीएम साहेब, मुख्यमंत्री गोळे साहेबांना तू आवडली होतीस, म्हणजे अजूनही आवडतीस. त्यांची इच्छा होती. म्हणजे तुम्ही मी फक्त प्रॉपर्टी बघायला आलो होतो किंवा बोलणी करायला आलो होतो असं समज. पाहिजे दुसऱ्यालाच, अर्थात गोळे साहेबांनाच. तुझी परमिशन असेल तर. काय ते नंतर उगाच चिडचिड लफड नको. राग आला? विचार करतेय. किती सहज तुम्ही मला प्रॉपर्टी म्हणालात. अरे, अपमान नाही केला. उलट प्रॉपर्टीला किंमत असते, दिवसेंदिवस ती वाढत जाते. सीएम साहेब तुझी वाट पाहत आहेत. डिसिजन तुझा. आपल्याला आवडलेली प्रॉपर्टी आपल्या डोळ्यात देखत दुसऱ्याच्या ताब्यात जाते, हे बघणं अवघड असतं. हा प्रॉपर्टी शब्द आयुष्यभर माझ्या डोक्यातून जाणार नाही. नाही नाही, जाऊ पण देऊ नको. कारण कोणतीही प्रॉपर्टी आयुष्यभर एकाच माणसाच्या नावावर राहील हे सांगता येत नाही. हा, आता आज माझी ऐपत नसली तरी ह्या प्रॉपर्टीवर माझी नजर आहे. आणि एक ना एक दिवस ही प्रॉपर्टी माझ्या ताब्यात असेल. माझ्याजवळ एक जबरदस्त प्लॅनिंग आहे. इथून पळून जायचं. वय काय सांगा तरी डिटेलमध्ये. हे पाय, काय करायचं? अय हुकेल, तुला काय वेगळं इन्व्हिटेशन देऊ का बे? नाही ते काय नुसतं चांगल्यावर चांगलं टाकून बसू काय इकडे या इकडे उधर मुरकुटे आमदार लोगों के भरोसे अलग ही प्लानिंग कर रहा था और आमदार लोग उनका तो भलता ही प्लानिंग चल रहा था. उन्हें क्या किया, रिसोर्ट के वेटर मैनेजर इनको खरीदने की कोशिश छोड़ दी और ध्यान दिया साफ सफाई करने वाले लोगों पे, जो पहले से मुरकुटे के लोगों पे नाराज थे. क्यों? अब ये मुरकुटे के लोग उनके सामने वो वेटर मैनेजरों को पैसे बांट रहे. अब ये गरीब लोग सोच रहे सबको बांट रहे, हमको ही डांट रहे. तो फिर वो लोग आमदार लोगों की मदद करने के लिए हाव बोले. आणि तुम्ही हायवेले गेले का पोलिसला इन्फॉर्म करायचं आणि आपल्या कार्यकर्त्याला इथचं लोकेशन द्यायचं. आपण कचऱ्याची गाडी कधी उलाला
मग काय आता कुत्रे पकडायची गाडी बोलू तुम्ही मग कचऱ्याचीच गाडी जाणार आहे ना. मी काय म्हणतो हा तुमच्या मेवण्यालाच पाठवा ना पोलिसात तक्रार करायला. अरे बाबा पोलीस ऐकून नाही राहिले ना. हे सगळे झालेत ना प्रकार. त्यांना लेखी कंप्लेंट करेल आहे ना, पण पोलीस ऐकत नाही. खरंय. काय करणार आहे म्हणून हे प्लॅनिंग केलंय ना. हा? हा? मी सांगलो खरं तर मी एक फोन केला ना 10 पोलिसाच्या गाड्या येतील आणि आपल्या सगळ्यांना एकदम शेफ मध्ये बाहेर काढतील बघा. हा आणि कार्यकर्ते आपले अरे एका तासाच्या आत सगळी इट ना इट खिळखिळी करून ठेवतील रिसॉर्टची. अरे एक मिनिट थांब, फोन आला मला. माय मेवण्याचा फोन आहे. हा 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 लवकर लवकर बोलून घ्या. लय फॅक्ट हा. हा हॅलो बोल रे. हा दाजी झाली का सगळी तयारी? हा अरे आम्ही तयारच आहोत, काहीच काळजी करू नको, तू ये पटकन. पोचला की पटकन भोक पाडले का? हा भोक पाडले सगळ्या आता एसी लावून देतो. बसा हो, हे खाली. आता, ते वरतून एवढं टाक. करून महामंडळाचं मिळालं पाहिजे. हे ठेव, एक मिनिट हे ठेव. पाणी तर भरून द्यायची खाली बाटली येतो. प्यासाठी नाही मुतासाठी दिली तर चल तिकडे बस, बस. काळजी हो तुम्हाला. बसा बसा ए, चल या पटकन चल ये. ओ वाकडे आता गुलाल्या बागामध्ये. काय 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 काळजी करू नको, काय काळजी करू नको. ते पिशव्या साफ आहेत का? हा. कापड खराब व्हायचे रे हा, त्याच्यात. साफ आहे, एकदम साफ करून दिलेत. बसा पटकन. ओ यार लवकर करा बरं काय करू? वरतून टाकर पटकन. गाडी येणार आहे का वेळेवर पण? गाडी आली सगळी, तुम्ही काळजी करू नका. हा बस ए झालं? यार डोळ्याची भोक कुठे आहेत? अरे ए ए घे रे ए बरं हा 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 हे घे. नाही नाही म्हणायचं, नाही म्हणायचं, नाही घ्या पटकन. जवळ जवळ खाली येऊन राहिले तुम्ही. आता काय मुके घेऊन राहिले एकमेकाचे. दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. माझी कटकट ते कुत्र खायला आलं तिकडे मुतून राहिलं रे. अरे काय रे, अरे आमदार आहे रे ते. ओ कुत्र्या आमदार आहेत ना का पगला झाला का तू? काही इज्जत नाही राहिली रे बा आपली. हा हा, हल्लो का हल्लो का. आली 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 गाडी आली, गाडी आली. माझ्या मेहनत नाही एवढा कचरा का म्हणून पाठवायचं गाडीत. खरोखर कचऱ्याची गाडी पाठवली काय सांगायचं ना. हा कमाल आहे का त्याची. हा हे तुमच्या माईला माणूस आहे मध्ये कचरा फेकले करू नका. हे गेला कुठे मी नाही हात नाही करून आला काही. थांब मी माय मेवण्याला फोन करतो. हो हो अरे ऐका ना. अरे हा बोल. हॅलो हा दाजी. अबे एवढा कचरा भरायची काही गरज होती का त्या गाडीत? केवढा कचरा होता त्या गाडीत? हा? अहो ऐका ना दाजी. आणि करे एवढा भाव वाढला का तुला? तू मला हात काऊन निघाला जातात ना. मी पाहून राहिलो कुठं आहे कुठं दिसलंच नाही. कसा हात करणार तुम्हाला? या लोकांनी हात बांधून ठेवलेत. मी पोनच तर चालू होतो दाजी, मध्येच गाडी खाली कोंबडी आली आणि मेली. काय आज नाही जमणार येणं. हा हो. तू आलाच नाही. अहो दाजी, दाजी मी देवा शपथ सांगतो मी पुन्हा येईन. अरे हळू चालू की भाड खाऊ कंबर मुलाली इथं. ये तो ऐसा हुआ आसमान से टपके और खजूर में अटके, बाकी के आमदार फुकट की रोटी खा रहे और ये दो बेचारे कचरे की गाड़ी में जा रहे. अब नसीबी गंदा तो क्या करेगा बंदा. पर एक जमाना था कि बड़े बड़े पहलवान मालिश करते थे, और यार अब ये हालत है कि कोई हाथ भी मिलाता है तो हाथ दुखने लगता है. ये वह हाथ मिलवने का नहीं है, आशीर्वाद देने का है. हाँ ये बात भी. अच्छा आज किसी का फोन? किसी का फोन नहीं आया यार. और पार्टी वाले अलग नाराज हो रहे हैं दिवटे से.
क्या एमएलए जमा ही नहीं पा रहा? सुनने में आया कि 2 एमएलओ का कुछ इंतजाम हो रहा है, मगर 2 से बात नहीं बनेगी, 2 और चाहिए। पंडित जी एक बात नीट याद रखो, अगर किसी का भी फोन आया तो कह देना कि सारे के सारे अपक्ष आमदार मेरे सामने हाजिर करो, तब फैसला होगा। क्यों मेरे सामने क्यों? अगर आप बुलाओगे नहीं तो किसके सामने लाएंगे? अरे पर आमदारों की परेड किस लिए होती है? अड़े रहो। पार्टी वाले क्या कहेंगे और बाकी लोग क्या कहेंगे? पंडित जी जमाने की मत सोचो, कमाने की सोचो। बरवे जमाने की नहीं, जमाने की नहीं, जमाने की। कितनी बार समझाया है। इथं का थांबवली अजून गाडी? आता अरे काय टाकायला लागलं? त्या मोबाईलला कचरा टाकला भाड खाऊ. कचरा टाकायची जागा की अडचणूया? कचरा टाकलेला इथं. औरंगजेबाला सुद्धा चांगल्या शिक्षकाचं महत्व ठाऊक होतं. तुम्हाला काय आहे की नाही बे चांगल्या शिक्षकाचं महत्व? तर त्याच्यासाठी पगार देतो का मी तुला? काय झालं साहेब? किती वेळा मार खाणार तू? रिसॉर्ट मधनं 2 आमदार पळून गेले, कसे काय गेले? हा अरे बघत काय बसा, जा लवकर घेऊन ये. मुलांनो, आज मी तुमची इतिहासाची परीक्षा घेतो. मला सांगा, भारत देशाच्या इतिहासात ग्रामपंचायत सदस्यांना हेलिकॉप्टरमधून तिरुपतीला नेणारा नेता कोण? सर एखादा क्लू तर द्या ना. अरे या पट्ट्यानं नेले. गावचा इतिहास माहित नाही, चालले जगाचा इतिहास शिकायला. पुढच्या वर्षापासून माझा धडा असला पाहिजे. मी काय म्हणतो साहेब, माझ्या विषयात पण टाकू का तुमचा धडा? तू काय शिकवतो? सायन्स. एवढी लाज नका सोडू. सायन्सला माझा धडा बरा नाही वाटणार. तुमच्यासारखे झेलू लोक भरती गेले म्हणून ह्या पोरांना काही येत नाही अक्कल. जाऊ द्या, हे लोक आपल्याला पैसे देऊन आलेत ना, आपण पैसे कोणाला देतो? आमदारांना. मग आपण कोणाची काळजी घेतली पाहिजे? आमदारांची. आमदारांची. जा काशी करा तिकडे, काय करायची ती. पोचामध्ये निवडा नाही. अरे ऐकता का नाही? गाडी गाडी थांबव. हिला ह्या वाकड्याच्या कचऱ्याची गाडी गाण मारतो त्याची. तुला ऐकायला येत नाही का? हिला 4 गावाचा कचरा गोळा करत बसला का? तुला त्या ड्युट्याच्या मेवण्याला भेटू दे. तुला सांग हसतं काय? दात काढतोय. चल चल चल. नालायक तिची. ड्युटे, पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, मला मध्ये पडावंच लागलं. नाही, धन्यवाद धन्यवाद बर्वे साहेब. तुम्ही ऐन वेळी जातीनं लक्ष घालून एवढी मदत कराल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. साहेब धन्यवाद. हे बघ, आता बेसावध राहून चालणार नाही. मी राज्यपालांना सांगितलंय परेड घ्या म्हणून. आणि हो, आपल्याला पाठिंबा देणाऱ्या 4ही छोट्या पक्षातल्या आमदारांना पाठवून द्या त्यांच्याकडे. नाही, पण त्यांनी काय निरोप पाठवलाय माहितीये का? पैसे मागितलेत, पक्षाला निधी पाहिजे म्हणे. आता तुम्ही सांगा, राज्यपालच जर का पैसे मागायला लागले तर कसं होणार? कसं बरोबर आहे काय? आता बर्वे साहेब, तुम्ही पण एका राज्याचे राज्यपाल आहात, असा विचार डोक्यात तरी आला असता का तुमच्या कधी? तुम्ही सांगा, हे बरोबर आहे का चूक आहे? देऊन टाकायचे रे, कोणाची हाय नाही लागली पाहिजे. अहो साहेब, अपक्ष आमदार सुद्धा दुप्पट पैसे मागायला लागलेत. राज्यपालांसमोर परेड झाली की अपक्ष आमदारांना कोणाला तरी पाठिंब्याचं पत्र द्यावंच लागणार आहे.
त्याच्याशिवाय त्यांच्या समोर पर्यायच नाही. आता टाइमपास करता येणार नाही. नाही नाही, आणि त्यांनी त्या मुरकुटेला पत्र दिलं तर? त्या मुरकुट्याच्या तावडीतून सुटलेले 2 आमदार आपल्याकडे आलेत. एकदा राज्यपालांनी आमंत्रण दिलं की विषयच मिटला. मग सगळं पुढे मी सांगतो तसंच होणार आहे. डोंट वरी. थँक्यू बर्वे साहेब, एकदम मनापासून थँक्यू. नाही, तुमच्या फोननी ना एकदम रिलॅक्स झालो. ठेवतो साहेब. अहो गव्हर्नर साहेबांची खुर्ची आहे ही. मग मी कोण आहे? आमच्या गव्हर्नर साहेबांची. मला या असल्या खुर्चीत इंटरेस्ट नाहीये. एकदम आता रिलॅक्स. तुला सांगतो, बर्वे साहेब म्हणजे ना अडचणीच्या वेळी धावून येणारा माणूस. काहीतरी मोठं गिफ्ट द्यायला पाहिजे त्यांना. रचना, ए मुरगुटेंना ओळखतेस का? आपले विरोधी पक्ष नेते. नाही ओळखत नाही, पण त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय. अतिशय प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहेत. सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी किती आक्रमक झालेत. हो, अविश्वास ठराव आणलाय आमच्या सरकारवर. आमचे 10-12 आमदार तर फुटतात बहुतेक. मग टेन्शन आलंय तुम्हाला? नाही नाही, तसं नाही. मुरगुटे साहेब आपले चांगले मित्र आहेत. पण कसं आहे, शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे ना, जरा नाजूक असतो. म्हणजे तसं मुरगुटे आमचं ऐकतात. हो, म्हणलं बहिष्कार टाका, बहिष्कार टाकतात. चहा पाण्याला येऊ नका, येत नाहीत. तसं बरं आहे. अच्छा, म्हणजे विरोधी पक्ष नेते पण तुमच्याच मनासारखं कारभार करतात. आता राज्य चालवायचं म्हणल्यावरती मिळून मिसळून काम करावं लागतं ना. पण कसं आहे, शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा जरा अडचणीचा आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा महत्वाचा आहे, पण तुम्ही हे सगळं मला का सांगताय? कारण ही प्रश्न फक्त तूच सोडू शकतेस. मी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आणि माझा काय संबंध?
आता बजेट अधिवेशनाला मुरगुडे साहेबांची भेट झाली होती. तर तुझं लय कौतुक करत होते. तेव्हा आम्हाला कळालं आमची कॉमन आवड फक्त खुर्चीच नाही तर तू पण आहेस. व्हॉट यू मीन? जर उद्याची एक रात्र तू मुरगुडे साहेबांना भेटलीस तर आम्हाला 100% खात्री आहे आमच्या सरकारवर अविश्वास ठराव येणारच नाही. ठीक आहे, वॉशरूमला जाऊन येतो. मुरकुटे ने गुड़िया को वाशिंग तो बांध लिया मगर आइन टाइम पे भटजीज गायब हो गया. सब गायब किए वाले अपक्ष आमदार राज्यपाल के सामने गए थे, लेकिन अब आमदार भी गायब और राज्यपाल भी गायब. कोई बाहर नहीं आ रहा. ये मुरकुटे का ऐसा हुआ चीयर्स करने को उठा और नेमका गिलास फूटा. तू सोबत असली ना की एकदम चंद्रावर असल्यासारखं वाटतं. नाही खरंच. पण दुःख याचं आहे या चंद्रावर लँड होता नाही आलं. नील आर्मस्ट्रॉंग पहिला माणूस नाही ना. इथं नाही ते. नील आर्मस्ट्रॉंगच नाही तर मायकल कॉलिन, ऑल्ड्रिन हे पण गेले होते चंद्रावर. नाहीला किती जण गेले होते चंद्रावर. यांनी तर फार बुधवार भेटच करून टाकली चंद्राची. मायकल कॉलिन्स हा चंद्रावर गेला होता पण अनफॉर्च्युनेटली तो यानात बसून चंद्राच्या ऑर्बिट मध्येच फिरत होता. नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर उतरला पण मायकल कॉलिन्स हा फक्त चंद्राकडे बघत बसला. येड्यासारखं फक्त बघत बसला. उतरला नाहीस. मग काय अर्थ आहे. मला तर मीच तो मायकल भाऊ आहे असं वाटायला लागलंय. म्हणजे असा हातातोंडाशी असलेला घास खाता येत नाही याच्यासारखं दुसरं दुःख नाही. ट्रॅजेडीच झाली मायकल भाऊची. आता नेमकं आपल्याला कोणाला खुश करायचंय हे आपल्यावर असतं. स्वतःला का लोकांना. लोक म्हणजे गोळे, बर्वे. ए रचना, मी तुला त्या बर्वेला भेट बोललो ते सहज सदिच्छा भेट म्हणून. राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप. सिक्कीमचे राज्यपाल असलेले बर्वे यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. हे ठरलं कधी आणि असं कसं परस्पर काय सांगितलं नाही. कोणी ठरवलं. कोणी हायकमांड. अरे हायकमांड काय. हायकमांडच्या आईची. सगळ्यात मोठी बातमी. सिक्कीमचे राज्यपाल मनोहर बर्वे राज्यात किंग मेकर म्हणून परतले आहेत. वन मोर. मी मोहन बर्वे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता आणि एकता उन्नत राखीन.
मी मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडेल. संविधान आणि कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईल. सर उनका हो गया. सर मैं जाऊं? मी तुम थांबो थोडंसं. मी मत करू. मला बोलायचं आहे. माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मला एक गोष्ट सांगायची आहे का मला उपमुख्यमंत्री होण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. पत्रकार बंधू भगिनींनो, मी आज या ठिकाणाहून जात आहे, पण लक्षात ठेवा आमचे माननीय, वंदनीय, पूजनीय, आदरणीय आमचे मुरकुटे साहेब यांच्याबरोबर मी शपथ घ्यायला पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. मी तुम थांबो थोडंसं. मी मत करू. मला बोलायचं आहे. माझ्या पत्रकार बंधू भगिनींना मला एक गोष्ट सांगायची आहे का मला उपमुख्यमंत्री होण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. कारण मी माझे जे आमदार मित्र आहेत त्याच्यासोबत गद्दारी करू इच्छित नाही. खरं तर इथं आल्यावर ह्या बर्वे साहेबांना मला धमकी देऊन पाठिंबा द्यायला लावला आहे. राज्यपाल साहेब आणि हे बर्वे साहेब यांना संगनमतानं हा कट केलेला आहे. अरे बर्वे साहेब, राजो या वयात लोकांना तिरडीचे स्वप्न पडतात आणि हे खुर्चीचे स्वप्न पडतात. अरे काय राजो, काही तर ठेवा. हा पत्रकार बंधू भगिनींनो, मी आज या ठिकाणाहून जात आहे, पण लक्षात ठेवा आमचे माननीय, वंदनीय, पूजनीय, आदरणीय आमचे मुरकुटे साहेब यांच्याबरोबर मी शपथ घ्यायला पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. कैसा है ना, जब तक आप हाथ में बिस्कुट लेके चलते ना, कुत्ते अपने आप पीछे आते. बिस्कुट खत्म, खेल खत्म. ओ बर्वे साहब को भी पता था, जब तक आपके हाथ में फेंकने के लिए टुकड़े, आपको चिड़िया भी पूछती और मीडिया भी, वरना कोई नहीं पूछता. आई टाका की पानं. हे मस्त झालं बघा. बदामचा राजा टाकलाय.
गड्डीवरून आण, गड्डीवरून. मस्त पत्ता आलेला का, हे टाकून दे. हे घे बर, जरा विचार कर बर. हा, त्याला सांगा विचार करायला. स्वतः कधी करणार? मी म्हणतो कशामुळे माघार घेतला? चांगला उपमुख्यमंत्री चालतात की हो. नाही तर काय, उगा हातचं सोडून पळ त्याच्या मागे जायचं काय नडलं होतं का तुम्हाला? झालं तुमचं. आता माया ऐकून घ्या. मी राजभवनात गेलतो शपथविधीसाठी. तिथं बसलो, तिच्या शिपायाने दिला मला चहा आणून आणि माझ्या कानात सांगितलं की तुमच्या बायकोचं अपहरण झालं. काय करणार? काय पर्याय होता माझ्यापुढे? पोलिसांना सांगायचं. काय म्हणलेलं आहे? तुला ऐकून आलं काय? मला काय विचारतं? पोलिसाला काय सांगायचं? पोलिसाला कसं सांगणार आहे? पोलिसाला एक तर माझी सगळी प्रॉपर्टी बायकोच्या नावानं आणि ते नातेवाईकाच्या नावानं. काय सांगणार आहे पोलिसला? तेवढ्यात बायकोचा SMS आला. ही मानिनी कोण? घ्या. कोण आहे मानिनी? काय चालला यानं? एवढी साधी गोष्ट माहित नाही काय? सगळं इचकून सांगायचं तुम्हाला. साहेबांच्या यंत्राचं नाव आहे. मानिनी तर बाईचं नाव आहे. कोणी आमदार केलंय हो याला? हा, यंत्र म्हणजे काय माहित नाही काय? अरे आमदार झालाय म्हण. शरीर लय वाढलं का बुद्धी कमी होते का रे? दत्त. हो. लक्ष्मी. हो. सरस्वतीला ओळख का? शोधतोय. तसाही माझा काही संबंध नव्हता शाळेत सुद्धा. हो. मग कुठे फेडणार ही पाप? पळवा अजून लोकांच्या बायकांना. मला माहितीये आमदारांच्या बायकांना तुम्हीच पळवलं असणार आहे. त्या आमदारांच्या बायकांना पळवून मी काही लोणचं घालणार आहे? इथं तुला सुद्धा हात लावण्यात मला इंटरेस्ट नसतो. म्हणजे तुला विचारल्याशिवाय कधी हात लावतो का मी? अगं खरंच कुणाच्या बायकांना मी नाही पळवलं ग. तुझी शपथ, तुझी आईची शपथ, देवा शपथ, खरंच सांगतोय. मग कोणी पळवलं त्या बायकांना? तो हरामखोर दिवटे. मी आमदारांना पळवलं म्हणून त्यांनी त्याच्या बायकांना पळवलं. 50-50 कोटी दिलेत त्यांना. मग आता काय बघू? आमदार स्वतःच्या मनाचं ऐकतात, बायकांचं ऐकतात. दिवटे साहेब मला म्हणाले, रचना तू फक्त एकटीचा विचार करू नकोस. राजकारणात तुला एकटीला त्रास होतोय असं नाहीये. अजून खूप बायका आहेत. त्या सगळ्या बायकांना नालायक नेत्यांच्या तावडीतून सोडो. आणि त्याच दिवसापासून ज्या ज्या नेत्यांची बाहेर लफडी असतील त्यांच्या बायकांना मी सावध करते. त्यांना पुरावे देते. दिवटे साहेबांनी गृह खातच लावलंय कामाला आमदारांची लफडी शोधण्यासाठी. परुळेकर बाई आता तुमचंच बघा. तुमच्या नवऱ्याचे 3 फ्लॅट आहेत पुण्यात. अहो बायको असून तुम्हाला माहित नाही ते फ्लॅट नक्की कुणासाठी आहेत हे लक्षात घ्या. तिथे कोण राहतंय शोधा. परुळेकर बाई तुम्ही एवढ्या शिकलेल्या असून सुद्धा अंधारात कसं राहू शकता? तुम्ही अगदी देवासारख्या आमच्या आयुष्यात आलात. आम्हाला माहितीच नव्हतं आमचे नवरे बाहेर काय शेण खातात ते. अहो मांगलेबाई घाबरू नका. मी इन्कम टॅक्स वाली नाहीये. हे बघा मी तुमची प्रॉपर्टी जप्त करायला नाही आले. तुमच्याकडे फक्त किती प्रॉपर्टीज आहेत हे दाखवायला आले.
तुमच्या नवऱ्याने तुम्हाला न सांगता कुठे कुठे प्रॉपर्टी घेतलीये हे सांगायला आलीये मी. बांगलेबाई ऐका ना, माझं जर ऐकाल तर तुमचं संपूर्ण सोनं मी तुम्हाला परत आणून देऊ शकते. सगळं माहीत असून सुद्धा काही बायका शांत बसतात. शेवटी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे ना. नाही, आम्ही नाही शांत बसणार. मी तर नाहीच. मी माझ्या नवऱ्याला कशी वटणीवर आणते ना ते बघाच. फक्त मुरकुटेच्या नादी लागू नका एवढंच सांगा. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आमचे नवरे दिवटे साहेबांसोबत जातील, नाहीतर जेलमध्ये. आयला पुरुषाची जातच साले हरामखोर. बायकांपुढे नुसतं मांजर होता. बेअक्कल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, जास्त चिडचिड करू नका. जा नैवेद्य ठेवा देवासमोर. अरे जवळजवळ आता 33 कोटी देव आलेत आपल्या घरात. 2-4 सोडले तर सगळ्यांना ओवाळून ओवाळून माझी फार कंबरट मोडले. त्या श्रीखंडपुरीचा नाश्ता नैवेद्य म्हणजे काय चेष्टा आहे होय? देवाच्या कामात आळस चांगला नाही. अहो बसून काय राहिले, जा नैवेद्य ठेवा आता. मी तर बसूनच राहणार. आज मला पण शिवायचं. मला मुख्यमंत्री व्हायचंय का? दिवटे मुख्यमंत्री होईल 2 दिवसात. अहो करा काहीतरी. आता देवच वाचू शकतो आपल्याला. माझ्या नवऱ्याची मुंबई पुण्यात एवढी प्रॉपर्टी मला माहितच नव्हतं. हे सगळं जेव्हा मी तपासत गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी 170 कोटी रुपयांची इस्टेट 2 बायकांच्या नावावर करून ठेवली. घ्या मारून. ती सगळे कागद आहेत आता माझ्या ताब्यात. आता जर माझ्या नवऱ्याने माझ्या मनाविरुद्ध एक जरी गोष्ट केली ना तरी ते सगळे पेपर मी ईडीला पाठवणार आहे. मी तर ईडीच्या ऑफिसच्या समोरच्या हॉटेलमध्येच मुक्काम केलाय. माझ्या नवऱ्याने जर दगाबाजी केली तर थेट रस्ता ओलांडणार, ईडीच्या ऑफिसात जाणार आणि सगळी कागदपत्र त्यांच्या ताब्यात देणार. जबरदस्त. एक नंबर काम, एक नंबर. आणि वाकडे बाई तर आपल्या सवतीला घेऊन फिरतायत सोबत. वाकड्यांनी जर मुरकुटेला पाठिंबा दिला तर दोघी म्हणून पत्रकार परिषद घेणार आहेत. नाही नाही, आता बघतो ना मला कोण अडवतो ना तेच बघतो मी. चला, तुझी भेट व्हायच्या आधी असं वाटायचं बायकांना फक्त डोकं असतं, मेंदू नसतोच. पण हे कमाल. एक नंबर काम. बायकांना मेंदू असतो पण तो मंगळसूत्रासारखा असतो. त्याचा वापर स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त असतो. तो स्वभावच असतो बायकांचा. स्वतःसाठी फार कमी सुचतं त्यांना. नेहमी आपल्या माणसाचा विचार असतो डोक्यात. तो मुरकुटे बघ आता स्वतःहून सगळे आमदार आणून सोडतो का नाही बघ तू. दिवटे ने मुरकुटे को बहुत फोन लगाए लेकिन मुरकुटे आमदार छोड़ने को तैयार ही नहीं था. अभी खेल खत्म होने को आया और उसके पास उतने पत्ते बचे थे ना. मगर सिर्फ शादी हो गई इसलिए कोई मम्मी नहीं बनती और हाथ में पत्ते इसलिए रम्मी नहीं बनती. दिवटे का नाइलाज था. हा वैदेही तुम्ही काहीतरी विचारत होता. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सत्ता स्थापन करणार आहात की नाही? नाही, सत्ता तर मी स्थापन करणार आहे. पण कसं आहे, माझं खरं काम आहे अन्यायाविरुद्ध लढाई. अनिकेत की ते बायकांच्या लफड्याला काय म्हणतात, अनैतिकता, ते त्याच्या विरुद्ध लढाई आहे की नाही. आज मी तुम्हाला काही आमदार बाहेर काय लफडी करतात ते दाखवतो. आणि हे बघितल्यानंतर आपण कोणत्या आमदारांना निवडून दिलंय याची लाज वाटेल जनतेला.
शपथ सांग, तुम्ही बघा आता. तुम्हा सगळ्यांना ते पेनड्राईव्ह दिलेले आहेतच, हा मिळाल्या प्रत्येकाला. तुम्ही ते बघा, पण आपण सगळे मिळून एकत्र बघूया यांचे प्रताप. आहे का ललित, तयार आहे का? हा चल लाईट्स ऑफ कर पहिले. हा लाव तो व्हिडिओ बघा. गंमतच. काय झालं साहेब? काय तुम्ही काय केलं नाही तिला? रडत गेली ती. पूजा केलं नाही, पण तू काय करणार होतास ना? ए ललित, आरामपणा. अरे हे काय लावलं तो? अरे बंद करते, बंद कर रे. अरे कळतंय का? बंद करते. ते बंद कर. अरे तू कोण मोठा? तू पण त्या मुरकुट्याची दलालीच केली ना? अरे मुरकुट्याची दलाली जाय. लयच 12 बोटातून निघाले रे. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ದಿನದಲ್ಲೂ ರಾಜಕಾರಣಂದು ಏನು ಖರೆ ಇಲ್ಲ. आदमी की सबसे बड़ी 2 कमजोरियां होती है, एक शर्ट की जेब में और एक पैंट की जेब में. शर्ट की जेब में दिल रहता, जो ज्यादा धड़केगा नहीं इसका ध्यान रखने का. और पैंट की जेब में भी एक पंटर रहता, जो ज्यादा फड़केगा नहीं उसका ध्यान रखना. जिसने ये 2 चीजें जमा लिया उसने लाइफ में सब कुछ कमा लिया. हा आता माझ्यामध्ये आणि गोळे साहेबांमध्ये वाद होते, पण तू तर असा व्हिडिओ काढला त्या गोळे साहेबांचा खून मीच केलाय. पण एक गोष्ट तुला माहित नाही, या दिवटेच्या बेडवर पडायचे जसे फायदे आहेत ना, तसंच या दिवटेच्या नजरेतनं उतरायचे तोटे त्याला ठेवायचं पक्क. तुमच्या नजरेत पडल्याचा आनंदच आहे मला ड्युटे साहेब. पण आज मी माझ्या नजरेत पुन्हा सन्मानाने उभी राहिले. कितीतरी दिवसांनी स्वतःला आरशात बघून बरं वाटतंय. केवढ्याला केला सौदा? त्या मुरकुटेनं किती पैसे दिले ग तुला? देवाच्या दयेने माझ्याकडे पैशांची कमी नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. मुरकुटेसोबत झोपत असशील. एवढ्या दिवसात तुम्हाला तरी ते शक्य झालं का? ड्युटे साहेब, काही पुस्तकं दुर्मिळ पण असतात आणि किचकट पण. ते चुकून हातात आले तरी वाचता येत नाहीत, कारण तुमच्या सारख्याला तर अशी पुस्तकं अजिबात कळत नाहीत. मी असंच एक दुर्मिळ पुस्तक आहे असं समजा. काय झालं? फुलं छान आहेत. हा तुम्ही बघितलं? त्या फुलात कॅमेरा आहे. सर, मी सगळं सहन करू शकते, पण विश्वासघात झाला ना की खूप वाईट वाटतं. You just betrayed me. ए बाई, माझा काय संबंध आहे? ते बंगला दिवट्याचा. फुलं दिले दिवट्यानी. दिवटे सर प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे. माझ्यामुळे तुम्हाला कळलं, प्लीज त्यांना सांगू नका. मी त्यांना खूप घाबरते सर. प्लीज सर, प्लीज. तू घाबरू नको, जा. काय होणार नाही तुला. काय झालं साहेब? काय केलं काय तुम्ही? अरे मी काय नाही, पण तू काय करणार होतास ना ते कळलं मला. काय? तुझ्या बंगल्यावर बोलून माझी शूटिंग करणार होता. अरे शूटिंग? एवढ्या खालच्या पातळीवर गेला तू. त्याला तुला हाताला धरून राजकारणात आणला आणि तो आमची जाईने झाला. नाही साहेब, अहो नाही, मी खरंच नाही केले. मी कशाला करू हे? अरे आम्हाला पुरी पुरवण्याशिवाय केलं काय तू आयुष्यात? तुझी लायक आहे का नाही वर्ष व्हायची? तुला मंत्री केला मंत्री. मंत्री काय मंत्री? हा काय तर म्हणे राज्यमंत्री, स्वतंत्र कारभार. काय फायदा? राज्यमंत्र्याला स्वतंत्र कारभार म्हणजे ठेवलेल्या बाईला मंगळसूत्र घालण्यासारखं आहे. तुला काय मुख्यमंत्री बनवायचा का? होय रे, इथं आतापर्यंत 25 बॅगाच झोपलोय मी. सगळ्यांच्या शिड्या केल्या असतील तू. तुला काय वाटलं हे असले शूटिंग करून तू डायरेक्टर बनणार आहे? अरे तू दलाल राहणार कायमचा. आणि तो कोण मोठा?
तू पण त्या मुरकुट्याची दलालीच केली आहे का रे? हा? तू दलाली केली ना, मी दलाली केली, मला तुम्ही केली तर तू साहेब ना माझा. तू शिकवली ना दलाली कशी करायची मला, तुझ्या आईला तू शिकवली ना मला. यानंतर शपथ घेण्यासाठी मी आमंत्रित करते मी वसंतराव मुरकुटे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. फक्त मुरकुटेच्या नादी लागू नका एवढंच सांगा. ते मुरकुटे साहेबांना ओळखता का तुम्ही? अतिशय प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते आहेत. जर तू उद्याची रात्र मुरकुट्यांना भेटलीस तर आम्हाला 100% खात्री आहे. तू कोणाला सांगणार नाहीस ना? आणि हे बघ, हे तुझ्यासाठी. कंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. शिवले बेकार गोष्ट आहे. एक काळ असा होता की बाई पटवली पण घर नव्हतं. नंतर घर मिळालं तर नशिबात बाई नव्हती. आता दोन्ही गोष्टी आहेत तर काहीच होत नाही. बेडमध्ये आपल्याकडून काहीच होत नसल्यानंतर जेव्हा बाई आपल्याकडे बघते तेव्हा डिपॉझिटच जप्त झाल्यासारखं वाटतं. तरी बायका बोलवायची हौस जात नाही. राजकारणामध्ये एक गोष्ट लक्षात ठेव रचना, आपल्याकडून काही काम होत नसलं तरी लोकांना तसं जाणू द्यायचं नाही. लोकांना सतत वाटलं पाहिजे की हा खूप कामाचा माणूस आहे. कारण माणसाची खरी ताकद ही शेवटी मेंदूत असते. नाही, बाईच्या बाबतीत पुरुषाची ताकद मेंदूत असून चालत नाही. हृदयात पाहिजे. गेम बंद करतो. गेम आत्ताशी रंगात आलाय मुरकुटे साहेब. तुम्ही एवढ्या सहजासहजी मला पाठिंबा द्याल वाटलं नव्हतं. न्यूटनचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं होतं माझा सिनेमा पण कधीही रिलीज होऊ शकतो. ते तुमच्यावर आहे. राज्याचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी मी आमंत्रित करते मी रचना देठे ईश्वर साक्ष शपथ घेते की तू फक्त बघत राहा रचना. आत्ता कुठं आपला हनीमून सुरू झालाय. काय झालं? रचना म्हणायचं नाही. सॉरी.
ते चला आता गडबड करू नका कोणी बाहेर गडबड आहे आम्हाला जरा सरका मागे सरका तुम्ही बसून घ्या 1 मिनिट मी तिकडून येतो थांबा हे कोणी येऊ नका मध्ये आता चला 1 मिनिट अरे काय अरे मी पाठिंबा दिलाय तुम्ही मला बसू देत नाही समजता कोण स्वतःला त्या मुरकुटीच्या अंगाला हात लावता मुरकुटे म्हणजे काय साधा माणूस वाटला काय हे सरकार स्थापन करण्यात रचना मॅडमला मुख्यमंत्री करण्यात माझा हात आहे अरे टाळ्या कोणी वाजवताय मी रचना देठे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल त्याखेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. रचना